आयोजित मानाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा म्हणजे वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ची स्पर्धा, ज्या स्पर्धेची तब्बल प्राइस पाहायला गेलो तर 1 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक पाहायला गेला तर 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 25,000 रुपयाचं पारितोषिक अशी बहारदार प्राइज आपल्याला पाहायला मिळतात। आणि तदनंतर मानाचा सन्मानाचा अभिमानाचा वंचित बहुजन आघाडी चषकाचा 2024 चा एक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो चषक खरं तर देखणा चिकना आहे, आज या मंचकावरती सजलेला आहे। आजच्या या दिवसातील आणि या पूर्ण चषकाचा मानकरी कोण असणार आहे त्याची शोध मात्र सकाळपासून सुरू आहे। कित्येक वेळेला याच मैदानावरती अनेक संघ कित्येक वेळेला आपला परफॉर्मन्स करत असताना मात्र चांगला खेळ दर्जा उंचावलेला आहे। आज मात्र हाच संघाच्या विरोधात असताना बघतोय जितू आई जीते आणि एका बाजूला आहे मीत 11 भिंगारी। सामन्याला करूया सुरुवात, चला प्रारंभ करूया, शुभारंभ। टाइम अलर्ट आहे, डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बघतोय आपण आशिष पाटील आणि त्याच्या समोर आहे कुणाल नाईक, आशिष परदेशी आणि कुणाल नाईक। समोर आहे 19 नंबरचा जर्सी परिधान करणारा हरेश घरात आहे, हरेश गावण। टाइमर ऑन झालेला आहे, सामन्याला होते सुरुवात। डावखुरा फलंदाज समोर आहे आशिष परदेशी। यावेळचा चेंडू होता अगदी खोलात टाकलेला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, यॉर्कर लाईनचा चेंडू होता। पहिल्या चेंडूवरती चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय, सन्मान देण्याचा प्रयत्नही केला होता आशिषने। हरीशचा हा चेंडू होता, अफलातून क्रिकेटचं आपल्याला बहारदार क्रिकेट पाहायला मिळतोय। आजच्या दिवसामधली ही दुसरी लढत आहे जी मीत 11 भिंगारी विपक्ष जीतू आई जीते या दोन दिग्गज सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक हरीशच्या माध्यमातून हाताळलं जातोय, जिथे आपण बघतोय शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लेग गल्लीमध्ये एक आहे। तदनंतर आपण अगदी मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। डावखुरा फलंदाजासाठी क्षेत्ररक्षक अगदी वाईट चेंडूचा इशारा येतोय, अगदी लेग एसटी सोडून जाणारा चेंडू होता। पंच बघतोय आपण संतोष चौधरी सरांच्या माध्यमातून हा वाईट करार देण्यात आला होता। पहिला चेंडू खरं तर अफलातून होता, नंतर मात्र थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला। अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जातोय, एक धावफलकावरती आली आहे। भिंगारी संघाचा इथून खातं ओपन होते, श्री गणेश केला जातोय। पुढील चेंडू आशिषसाठी चांगला चेंडू होता, ऑस्टमच्या बाहेर जाणारा चेंडूला बॅकफुटला जेवून पंच केला। यावेळचा डीप एक्स्ट्रा कव्हर मधला शानदार जानदार आलाय दणदणीत सनसनीत, हरीशा बाट मधून आलाय चौकार। आशिषच्या बॅट मधून आलाय चौकार, हरेशवरती चढवलेला हल्ला आहे। यावेळचा चेंडू अगदी क्लीन बोल्ड, नो डाउट्स, डीजे। लगावला होता, परंतु मात्र 3 चेंडूंचा खेळ करत तो मैदानाच्या बाहेर येतोय। हताश निराश आहे स्वतःवरती, अगदी बॅकफुटला जाऊन ऑन साइडला क्लिअर करायचं होतं, परंतु स्विंग अँड इथे मात्र एसटीचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, हरीशचा पाहायला मिळाला। आणि यावेळेस मात्र बघतो आपण साहिल मिसाल यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला गेलाय। खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने चेंडू फेकतोय, स्विंग अँड मिस करतोय, थोडंसं बघतोय वलय प्राप्त करणारा प्रत्येक चेंडू मैदानावरती फेकतोय तो। हरीशचं कौतुक जरूर करूया, परंतु धावफलकावरती आता मात्र 5 आल्यात। इथून मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हात चालतोय। नवीन फलंदाज आशिष मिसाल, उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज। यावेळचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट शॉट इनटू द गॅप खेळला जातोय। बघतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता,
तो येईपर्यंत इथे मात्र एक धाव अर्जित जरूर केली जातोय. एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. 5 इथे मात्र धावसंख्येला पुढे सरसावतोय. 6 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. जितूभाई जिते इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी केला होता आणि खरं तर हा निर्णय महत्त्वाचा होता आणि आता निर्णयाला पूर्णपणे आत्मविश्वासाने आता इथे उतरत असताना आपल्याला जितूभाई जिते पाहायला मिळतोय. समोर आहे जरूर आपलं कुणाल नाईकला पाहतोय, जो जरूर आघाडीला आला होता परंतु मात्र थोडा वेळ खामोश होता. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडूचा सामना जरूर करेल. यावेळेचा चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. खूप वेळ चेंडू आकाशामध्ये आहे. अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठमोरा जाऊन मात्र क्षेत्ररक्षकाने अगदी अडवून ठेवले, पुढे जाऊन देत नाहीये. कौतुक करावं लागणार आहे. परंतु इथून मात्र तदरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 2 या धावसंख्येने पुढे सरसावतोय. 8 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. कुणाल नाईकच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑन रिझन क्लिअर करायची होती. खरं तर उंचीचा खूप मोठी उंची पाहायला मिळाली चेंडूमध्ये आणि अशात 2 धावा धावफलकावरती आल्या. 8 अशी परिस्थिती, 8 वरती 1 सध्याच्या स्थितीला भिंगारी संघाची. वा, अगदी स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. थोडंसं बचावात्मक कुठेतरी फटका पाहायला मिळाला. लेग गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे चेंडूला मात्र अडवलं जातोय. 1 धाव धावफलकावरती अजून जोडली जाईल. 9 धावसंख्या खर्च केल्या जात आहेत हरेशच्या माध्यमातून आणि 9 वरती 1 सध्याची परिस्थिती असणार आहे मिथ 11 भिंगारी या संघाची. टाइमर ऑन आहे. जास्त विनंती करीन की जास्त वेळ घेऊ नका, कारण आज दिवसभरामध्ये खूप सारे सामने आपल्याला उरकायचे आहेत. 4 षटकांचा हा पूर्ण इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 1 षटक समाप्त झाले आहे आणि मिथ 11 भिंगारी या संघाची आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये 9 वरती 1 अशी परिस्थिती पाहायला मिळतोय. आता पूर्णपणे दारुमादार आपल्याला पाहायला मिळाले. साहिल मिसाल आणि कुणाल नाईकवर असणार आहे. इथून मात्र संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये न्यायच्या मोठी फटकेबाजी सुद्धा करावी लागणार आहे. आपण पनवेल तालुक्यातून पेण तालुक्यामध्ये का आलो होते याचा मात्र मूर्तिमंत उदाहरण द्यावं लागणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये आपल्या गावाच्या नावाची चर्चा का केली जाते, तर आज मात्र त्यांना दाखवून द्यावं लागणार आहे. या मैदानावरती अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहोत. मैदानावरती अनेक वेळेला चांगला खेळ भिंगारी संघाकडून झालेला आहे. आज सुद्धा त्याच खेळाची अपेक्षा जरूर असणार आहे प्रत्येक खेळाडूला. आज मात्र पनवेल तालुक्यातील जोडलेल्या प्रत्येक पाठी राख्याला आज मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतील. त्या अपेक्षांचं ओझं घेऊन आता मात्र कुणाल नाईक समोर आहे, तो म्हणजेच रुपेश म्हात्रेचा इथे मात्र सामना जरूर पाहायला मिळेल. एक उंचपुरा गोलंदाज वेगासाठी प्रसिद्ध आहे. भरधाव वेगाने चेंडू फेकी करतोय. आज मात्र 27 नंबरचा जर्सी परिधान केलेला कुणाल नाईक सामना करेल दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा. 9 वरती 1 अशी परिस्थिती मिथ 11 भिंगारी या संघाची. यावेळेचा चेंडू होता फटका अगोदरच पाहायला मिळालं. थोडंसं टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला. ताकदीचा वापर जरूर पाहायला मिळाला, परंतु 1 धावसंख्या जरूर देऊन जाईल. आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता. तो जोपर्यंत येईल पकडी करील स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षकाकडे फेकी करील तोपर्यंत 1 धाव घेण्याची मुभा जरूर होती. 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुमजली धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता मात्र उचली घेतोय. 10 वरती 1 अशी सध्याची परिस्थिती आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची डिलिव्हरी समाप्त झाली आहे. दुसऱ्या चेंडूचा जरूर सामना करेल साहिल मिसाल, ज्यांनी पहिल्या चेंडूचा सामना करत 1 धाव जरूर संघासाठी मिळवून दिली आहे. यावेळचा चेंडू थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न केलाय आणि आव्हान तर घोषित जरूर येतोय. 1 धाव धावफलकावरती आली. 11 वरती 1 सध्याची परिस्थिती भिंगारी या संघाची आपण बघतोय. सध्याच्या स्थितीला उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेले, इथून मात्र रणनीती साफ आहे. उजव्या एसटी वरती फलंदाजाला खेळवण्याचा मनसुबा असणार आहे. चांगला फटका दर्जेदार आहे. जशा पद्धतीनं सुईमधून धागा ववावा ना असा फटका आहे आणि फटका चाललाय 4 धावांसाठी. आलाय दर्जेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. अजून एक लोअर फुल टच चेंडू होता. ज्या दिशेने चौकार आला होता त्याच दिशेने मात्र भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बघतोय आपण. आता मात्र क्षेत्ररक्षण तिथे सजवण्यात आलेलं आहे. हा एक स्ट्रॉंग झोन असेल कुणालचा. खूप वेळेला पाहिले आपण याच
मैदानावरती त्याला खेळी करत असताना आज सुद्धा त्याच ठिकाणाहून ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, ज्या दिशेने चेंडू आहे त्या दिशेने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय त्याचा असणार आहे. अशातच एक धाव धावफलकावरती यायला 16 वरती 1 अशी परिस्थिती आहे. यावेळचा फटका दर्जेदार आहे आणि शानदार आहे. आलाय दमदार षटकार. अध्यक्ष देवेंद्र दादा नावलाची समाजकार्यानं महासचिव पेण तालुका खऱ्या अर्थानं मी म्हणेन देवेंद्र सरांच्या खांद्याला खांदा मिळून आज मात्र खूप मोठे योगदान असेल ते म्हणजेच सुनील धामनकर सरांचं कौतुक असेल. आज मात्र प्रत्येक जण आज मात्र आपल्या जरूर आपण बघतोय देवेंद्र कोळी सरांच्या खांद्याला खांदा मिळून आज मात्र आयोजनामध्ये उतरलेला आहे. एक चांगलं नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा फटका फसलाय आणि इथे मात्र कुणाल नाईकला जावं लागणार आहे माघारी. 5 मध्ये 10 बनवल्या होत्या. चांगले फलंदाजी साकारली त्यांनी. हताश निराश माघारी.
बघूया 34 वरती आपण बघतोय. चौतीस धावसंख्या धावफलकावरती आहे. थोडंसं इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. आपण बघतोय 34 वरती 3 सध्याची परिस्थिती आहे. रोहित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज सूरज फलंदाजीसाठी. यावेळचा चेट्टा परकट, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. आल्या आल्या गोल्डन डकचा स्वीकार, सूरज आल्या पावली माघारी. संख्येने 35 धावसंख्या जोडल्या गेल्यात. 35 वरती 4 अशी परिस्थिती आहे. रोहित म्हात्रे ज्यांनी लगातारचे 2 विकेट जरूर पाहायला मिळालेत, त्याच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चौथ्या षटकासाठी बघतोय अथर्व या गोलंदाजाला वापरला जातो. एक पहिला दर्जेदार चेंडू खरं तर पाहायला मिळाला. दर्पण म्हात्रे फलंदाजीसाठी आहे. खूप वेळ तो मात्र शांत होता, आता मात्र त्याला दर्पण मडवी हा खेळाडू मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूचा सामना केला. यावेळचा फटका देखना चिकना, सिंहाची दाढ फोडला पहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. क्लास पाहायला मिळाला तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाचा क्लास पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. 41 धावसंख्या आली आहे. 41 ला 4 सध्याची परिस्थिती आहे. या वेळचा चेंडू होता अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फॉलो केलं होतं फलंदाजानं. अशातच बघतोय आपण डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू दर्जेदार चेंडू आतळला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या चेंडूवरती अजून एक दर्जेदार चेंडू डॉट आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 41 ला 4 सध्याची परिस्थिती. परंतु या परिस्थितीतून सुद्धा उभारी घेत असताना फलंदाज दर्पण म्हात्रेच्या मडवीच्या बॅटमधून आलाय. अजून एक खणखणीत सनसणीत अगदी सनसणी निर्माण करणारा हा चौकार.
ज्या दिशेली झाली त्या दिशेला मात्र फटका सजवलाय. देखना चिकना फटका चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती बघतोय आपण. 45 धावसंख्या धावफलकावरती आहे. दर्पण मडवीच्या बॅटला आता बॉल लागू लागलाय. त्याला प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा अजून एक फटका बघतोय आपण. मिड विकेट झोन मध्ये खेळलाय आणि तिथे मात्र सिंगलला केले डबल मध्ये कन्व्हर्ट आणि अगदी 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावसंख्येच्या साह्याने जाऊया स्कोअर बोर्ड वरती. धावफलकावरती लागले 47 वरती 4 सध्याची परिस्थिती आहे. दर्पण मडवीकडे आता मात्र अपेक्षेच्या नजरेने पाहिले जाते. त्याच्या बॅटमधून षटकारी आलाय, चौकारी आलाय. सर्वच या मॅचचा पूर्णपणे या षटकाचा त्याने पूर्णपणे समाचार घेतलाय. परंतु या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 47ला 4 सध्याची परिस्थिती. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार. अगदी हेलिकॉप्टर शॉट खेळला जातोय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सिंगल पाहायला मिळाली. तिथे डबलला केलंय कन्व्हर्ट आणि धावफलकावरती धावा लागल्यात 49. 4 षटक इथे समाप्त झाली आहेत आणि आपण बघतोय ते म्हणजे मित 11 भिंगारी या संघाने 4 षटकामध्ये 49 धावांची बहारदार खेळी केलेली आहे. दर्पण मडवीची सुद्धा खेळी इथे मात्र जरूर विचारात घेतली जाईल. जे 6 चेंडूंमध्ये 14 धावा ठोकून काढल्यात आणि तदनंतर मात्र येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये जीते या संघाला 50 धावांची गरज असणार आहे. एक महान लक्ष्य असणार आहे समोर. सकाळच्या सत्रामध्ये दुसरी मॅच तुम्ही अनुभवली जिथे नाणेफेक जिंकली होती जीते या संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं मित 11 भिंगारी या संघाला. 4 षटकांमध्ये तब्बल 49 धावा आणि 50 धावांचं एक मोठं लक्ष्य असणार आहे. ते म्हणजे जीते या संघासमोर. हॅलो यस. 2 दिवस खऱ्या अर्थानं ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला ते आदरणीय परमेशजी पाटील सर, मॅन फ्रॉम सोनकार. परमेश पाटील सरांचं इथं शुभागमन झालेलं आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरामध्ये हा आवाज पुन्हा एकदा तुम्ही या मैदानावरती अनुभवणार आहात. तदनंतर माननीय भाई पटेल साहेब यांचं सुद्धा शुभागमन या मंचकावरती या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. मी विनंती करतो आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. हॅलो 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 यस हॅलो हॅलो आदरणीय नरेंद्र पाटील सर यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतोय. खरं तर आजच्या या वंचित बहुजन आघाडी चषक 2024च्या निमित्तानं साहेबांचं शुभागमन या मंचकावरती आहे. अर्पुनी अभाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत आलेल्या तमाम मान्यवरांचे करीत स्वागत शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला. आजचा हा सोहळा आपल्या पदपर्शाने पावन झाला. मी विनंती करतो आज व्यासपीठावरती बसून घ्यायचा आहे. आमच्या व्यासपीठावरती असं नसतं झालेलं मान्य श्री देवेंद्र मारुती कोळी सर, अध्यक्ष पेण तालुका, आणि माननीय श्री सुनील प्रल्हाद धामणकर सर, महासचिव पेण तालुका, आणि या वंचित बहुजन आघाडी चषकाचे दमदार आयोजक आहेत. आणि आज आयोजकांच्या माध्यमातून ही आयोजित करण्यात आलेली सन्मानाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये दुसरा सामना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. मित 11 भिंगारी विपक्ष जीते जिथे अगदी 4 षटकांमध्ये 49 धावा जमवल्या होत्या. त्या म्हणजे मित 11 भिंगारी या संघानं आणि विजयासाठी एक मोठं आव्हान 50 धावांचं आव्हान जीते या संघासमोर ठेवलेलं आहे. एकाला मात्र इथे आव्हान पार करायचं आहे, तर एकाला मात्र आव्हानाचं इथे मात्र शिरच्छेद करायचा आहे, तर एकाला आव्हानाचं मात्र इथे आपलं संरक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल भिंगारी संघ, आणि जितवाई संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपली सलामीची आघाडीची जोडी मैदानावरती पाठवा. यस. आणि
जी मॅच इथून विनर होणार आहे तो विनर संघ सकाळच्या सत्रामधला पहिला विनर संघ बलवली संघाबरोबरती खेळणार आहे. त्यामुळं बलवली संघ आपण सुद्धा कुठे जाऊ नका आणि विजय संघ आपण सुद्धा कुठे जायचं नाही. लगेच इथे मात्र नाणेफेक करून थोड्याच वेळात आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी बोलूया दुसऱ्या मॅचकडे, जिथे रंगतदार चुरस निर्माण झालेली आहे. या चुरशीमधून कोण होणार नक्की सरस पाहायला मिळणार आहे. मित 11 भिंगारी पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ, तर दुसऱ्या समोर आहे पेण तालुक्यातील एक नामांकित संघ जीतू आई जीते, ज्या संघाची चर्चा अखंड रायगड नगरीमध्ये होते. 50 धावांचं एक माफक आव्हान समोर आहे. 24 चेंडूचा खेळ आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 50. वंचित बहुजन आघाडी चषक 2024च्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांचं अतिथीगणांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघतोय लीजन क्रिकेटर रघुनाथ सर आता मात्र गोलंदाजी बहुल्यावरती जोडले गेले आहेत. खरं तर लीजन क्रिकेटर आहेत, जुने क्रिकेटर आहेत. अगदी 85-90चा दशक त्यांनी गाजवलेला आहे. आजही सोडलेला आहे, आजही गाजवत आहेत. आणि आज पेण तालुक्याच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेण नगरपालिका मैदानावरती आज आपल्या मात्र शैलीची छाप मात्र आज सोडण्यासाठी ते तयार आहेत. एका बाजूला स्क्वॉट रेडी झालाय ते म्हणजे मित 11 भिंगारी या संघाचा, दुसऱ्या बाजूला स्क्वॉट रेडी आहे जीतू आई जीती या संघाचा. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला आपण बघतोय हरेशला, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रोहित म्हात्रेला. रघु परदेशी हे टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे आणि फिरकीचा जादूगर त्याला समजला जातो. तो जादूगर मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू, इथून मात्र खेळून काढलाय, चेंडूला पाठवून दिलंय आर पार, सीमा रेषा पार, आलाय दणदणीत षटकार. सरचे स्वागत केलंय. इथून मात्र रघुदादाचं फलंदाज हरेशने षटकार ठोकून 6 धावा आल्यात. दुसरा चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती हावी झाला होता फलंदाज, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने आपला क्लास दाखवलंय, शैली दाखवली आहे. रघु हे नाव खरं तर टेनिस क्रिकेट जगतातील खूप मोठं नाव आहे. तोच क्लास आणि तोच दर्जा इथे मात्र दाखवत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय चेंडूला. अगदी विकेट इथे फास्ट आहे, चेंडू अगदी जातोय क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये. एक धाव जरूर पूर्ण केली जाते. 7 धावसंख्या धावफलकावरती P1चं पहिलं षटक आहे. अगदी क्षेत्ररक्षकांची जमावट अगदी डीप मध्ये करण्यात आलेली आहे. इथून मात्र गती परिवर्तित चेंडू होता, थोडासा स्विंग अँड मिस होणारा होता. बॅटची जरूर इथून मात्र बॅटवरती चांगला कनेक्ट झाला नाहीये, परंतु आपण बघतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. तो जोपर्यंत पकडी करेल तोपर्यंत एक धाव आली. 8 धावसंख्या धावफलकावरती. स्विच शॉट इथून मात्र आपलातून देखना अजून एक दर्जेदार चिकना शॉट आलाय कव्हर क्षेत्रामधून चौकार. यावेळचा चेंडू होता अगदी टप्पावरती, चेंडूवरती खेळलाय आणि इथून मात्र बघतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये भिरकावलेला चेंडू होता. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, जोपर्यंत पकडी करेल तोपर्यंत एक धाव धावफलकावरती आली. 13 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक खरं तर मी म्हणेन जेव्हा जीतू आई जीते संघाने फेकलं होतं, फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तिथे मात्र आता बघतोय आपण अगदी स्विच शॉट आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून. एक चांगला फटका पाहायला मिळाला होता, नियंत्रित फटका होता आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात ते म्हणजे 13 मध्ये रोहित म्हात्रेची एक धाव होती आणि तब्बल 12 धावसंख्या हरेश गावडच्या आहेत. हरेश गावड खरं तर टेनिस क्रिकेट जगतामधलं एक खूप मोठं नाव आहे. याच मैदानावरती अनेक चांगल्या कारकिर्द त्यांनी गाजवलेल्या आहेत. आज पूर्ण दिवस सुद्धा गाजवण्याच्या मनसुब्याने तो मैदानावरती उतरलाय. 18 चेंडूंमध्ये 37 धावांची आता मात्र गरज असणार आहे, ती म्हणजे जीतू आई जीते या संघाला. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं बलवली हा संघ विजयी झाला होता. 37 धावांचं एक माफक आव्हान त्यांच्या समोर ठेवलं होतं आणि
तिथून मात्र विजयी संपादन केल्यानंतर मात्र विजयी सलामी जरूर बोलावली या संघाने दिली आहे. दुसऱ्या मॅच मधला आपला विनर कोण आहे त्याचा शोध मात्र इथून सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी चषक 2024 मधला चाललेला हा सामना आता मात्र बघतोय आपण समोरच्या दिशेने अगदी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. कुणाल नाईकला इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. 18 मध्ये आता 37 बनवायचे आहेत. समोर मात्र पुन्हा एकदा हरेश गावंड आहे ज्याच्या बॅटमध्ये षटकार आणि चौकार पाहायला मिळाला होता. 12 वरती तो वैयक्तिक खेळी करतोय. 5 चेंडूंचा त्यांनी खेळ केलाय. आता समोर आहे कुणाल नाईकच्या विरोधात उभा राहिलाय हरेश गावंड. जिते संघाचा स्टार फलंदाज स्टार कास्ट हरेश गावंड. यावेळचा चेंडू होता अगदी बघतोय आपण वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि जमिनी लगतचा फटका होता. अलॉंग द कॉर्पेट शॉट चेंडू चाललाय तो म्हणजे वाईडिश लॉंग आउट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षितही केला जातोय. एक धाव धावफलकावरती अजून जोडली जाईल. अगदी संयमाचं क्रिकेट पाहायला मिळतंय. संयम सूचकता पाहायला मिळतोय. 14 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. पहिला चेंडूची डिलिव्हरी कुणाल नाईकने अप्रतिम केली आहे. समोर आता मात्र असणार आहे तो म्हणजे रोहित म्हात्रे. अजून एक दर्जेदार चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आहे आणि खरं तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी आहे कारण दोन्ही फलंदाज चांगल्या रंगात आणि ढंगात आहेत. एका बाजूला हरेश आणि दुसऱ्या बाजूला रोहित आहे. खरं तर हरेशच्या बॅटमधून चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली. रोहित सुद्धा खूप चांगल्या टच मध्ये आहे. अशातच कोणत्याही प्रकारचा रूम द्यायचा नाहीये. मोठ्या फटक्यासाठी आमंत्रित करायचं नाहीये. म्हणून ही रणनीती खरं तर कुणाल नाईकची वापरली जातोय. आता मात्र या रणनीतीमध्ये फसवून राहिलाय. खरं तर वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावसंख्या धावफलकावरती आहे. आता मात्र 16 मध्ये बनवायचे आहेत 34. जिते या संघाला. हरेश गावंड 13 वरती स्वतः वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 6 चेंडू त्याने फेस केलेत. दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू असणार आहे. यावेळचा फटका रॉकिंग शॉट अगदी इथे मात्र बघतोय आपण फलंदाजाला चुकून मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चाललाय आरपार सीमारेषा पार आलाय चौकार. सुपर मॅग्निफिशियम अँड डिलिशियस शॉट पाहायला मिळाला. चौकार. 20 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. 15 मध्ये 30 बनवायच्या आहेत. समीकरण बदललंय परंतु इथे मात्र मी थांबणार नाहीये. थांबायला मला वेळ नाहीये. हरेश गावंडच्या बॅटमधून आसमानी सुलतानी असा आलाय एक दणदणीत षटकार. साऊंड आपल्याला ऐकायला आला आणि त्याच साऊंडने सांगितलं होतं हा चेंडू सीमारेषा पार जाणार. हरेश बॅट आता बोलू लागली आहे. त्याला थांबवणं आता इथे मात्र कठीण होत चालले. कुणाल नाईकला आपल्या मात्र गोलंदाजीतील असं काही शस्त्र बाहेर काढावं लागतील. हरेश गावंडला थांबवावं लागेल. यावेळेस मात्र अगदी दिशा दिली आहे आणि चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये फेकून दिलंय. अगदी कव्हर मधलं क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये धावत येतोय. षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळतोय की समजदारीचं क्रिकेट आहे. एक धाव घेतली जातोय. 27 बनवले गेले. 27 धावसंख्या धावफलकावरती आहे. 9 मध्ये 24 बनवले. हरेश गावंडने बहारदार खेळली. रोहित म्हात्रेने 2 चेंडूचा खेळ केलाय. 2 धावा धावफलकावरती आहे. एक ऑन द फायर आहे तर त्याला फक्त 7 देतोय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅटची इनर एज पाहायला मिळाली आणि एक चिकी सिंगल एक छोटी धाव एक समय सूचकता ठेवून काढलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकावरती आली आहे. 28 धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. येणारे चेंडू असणार आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 22. जिते या संघाला. अजूनपर्यंत जिते या संघाचा कोणताही खेळाडू गारद झालेला नाहीये. कौतुक असेल हरेश गावंडचं. जिथे बनवले गेले त्यांनी 24. आता मात्र बनवायचे आहेत 12 मध्ये 22.
जाऊया मॅचकडे. खरं तर खूप वेळानंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. थोडा हाफ टाइम पाहायला मिळाला विजयासाठी. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असणार आहे, 22 धावांची गरज असणार आहे. यावेळचा चेंडू आल्या आल्या लोअर फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूवरती फुल टू टोल वसूल केलाय. रोहित म्हात्रेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. जितवाई जिती या संघाने केलंय, कारण षटकारांची आतषबाजी सुरू झालेली आहे. षटकार आलाय, षटकारानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी आमच्या या व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार, अगदी दर्जेदार देखणं आणि चित्तनं षटकार. डीजे होऊन जाऊ द्या. मी म्हणेन मीत 11 भिंगारी या संघाचे अगदी कमर्ड मोडले या दोन फलंदाजांनी, जिथे आहे हरेश गव्हाण आणि रोहित म्हात्रे. यावेळेचा चेंडू होता वाड शॉट, वाड शॉट, शॉट शॉट शॉट. चेंडू थांबणार नाहीये, थांबणार नाहीये, त्याला थांबावं लागेल. चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार. षटकारानंतर आलेल्या 2 षटकारानंतर चौकार. मध्ये बनवायचे 6. आघाडीची जोडी मैदानावरती आली. बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली जितवाई जिते या संघाकडून. जेव्हा जितवाई जिते संघ धावसंख्या धावफलकावरती 44 आहेत. आता मात्र 9 मध्ये बनवायचे आहेत. अगदी 8 ला 6. बळवलीचे कर्णधार कुठे असाल तर या मंचकावरती लगेच नाणेफेक केली जाईल. इथे विजयी संघ कोण असेल त्या संघाबरोबरती. आणि अजून एक दर्जेदार फटका आलाय. जिथे 6 धावांची गरज होती तिथे मात्र 4 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. आता मात्र औपचारिकता मात्र शिल्लक राहिलेली आहे. एका बाजूला पाहिलं होतं पेठ तालुक्यातील एक नामवंत संघ जितवाई जिते लढताना, तर प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळाला तो म्हणजेच पनवेल तालुक्यातील नामवंत संघ भिंगारी संघ. परंतु इथे मात्र कम्मड अक्षरशः मोडले आणि 7 मध्ये फक्त बनवायचे आहेत 2. आणि इथे मात्र बघूया महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये रोहित म्हात्रेने इथे केलंय, दाखवलंय क्लास ऑफ दी क्रिकेट, क्लास ऑफ दी मॅच आपल्याला पाहायला मिळतो. अगदी दर्जेदार षटकार, चौकारांची आतषबाजी. विजय संघ जितवाई जिते संघाचं इथे मात्र कौतुक. विनंती असेल इथे जरूर मी बलवली संघाला की आपण कुठे असाल तर लगेच मंचकावरती यायचं आहे. मीत 11 भिंगारी संघाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि जितवाई जिते या संघाचं इथं कौतुक जरूर. या वळूया मॅन ऑफ दी मॅचचं